तर पंच 10:55 पहिला बॉल पडतोय. 11:10 आपल्याला कंपल्सरी 3 षटक हाताळायचे आहेत. 10:55 पहिला बॉल, 11:10 कंपल्सरी 3 षटक हाताळायचे आणि 11:15 आपल्याला कंपल्सरी इनिंग हाताळायची आहे. टीम विघ्नेश्वर चला मॅचला सुरुवात करा. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द ट्रॅक. पहिला बॉल घेऊन निघालाय गोलंदाज सेफच्या विरोधात. मयंकला आपण पाहताय बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्राईक एनला सैफला पाहताय, नो स्ट्राईक एनला ललितला तुम्ही पाहताय. राईट आर्म राऊंड द ट्रॅक. विकेट किपरच्या माध्यमातून राहुलला तुम्ही पाहताय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल यावेळेला ड्राइव्ह करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल वरती एक धाव कंप्लीट झाले. एकच धाव इथे मिळते. एकच धाव पहिल्या बॉल वरती मिळेल. एका धावेच्या साथीनं संघाची टोटल 1 अंकावर जाऊन पोहोचत असताना ललित ऑन स्ट्राईक. हा बॉलला मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल तुम्ही पाहता. अचूक टप्प्यावरती भेदक मारा करत असताना हा निर्धाव बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल आणि या वेळेला तिसरा बॉल देखील आलाय डॉट. स्विंग अँड अ मिस. डॉट बॉल. निर्धाव चेंडू. डॉट बॉल. चला स्पीडअप करायचं आहे. फार अतिरिक्त वेळ आपण खर्च करताय. स्पीडअप करा. 3 बॉलचा खेळ झालाय. एकच धाव स्कोर कार्डवरती लागली गेली. ललित स्ट्राईक इनला. या वेळेला मैदानाच्या आतमध्ये अगदी फलंदाजाने आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं होतं, पण हा बॉल आलाय पुन्हा एकदा सलगचा. हा तिसरा डॉट. यस, वाईट बॉल साठी रिव्ह्यू घेतलाय. त्या टेक्निकल रूम मध्ये जरूर चेक केलं जाईल की हा बॉल वाईड आहे की हा बॉल डॉट आहे. पाहिलं जाईल. डॉट बॉल आलाय. असा फेअर डिलिव्हरी आपण पाहत आहे. यस, पंच निर्णय. तीन धावाला स्कोर कार्ड वरती 3 धावा लागल्या गेल्या. षटक क्रमांक पहिला संपलाय आणि या पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 3.
3 धावा अद्याप स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. टीमची टोटल सैफला आपण पाहत आहे. नो स्ट्राइक एनला ललित, सैफ आणि ललित अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. तीन बॉलचा इथे 3 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिला षटक संपलाय. या 5 बॉलचा एक षटक तुम्ही पाहताय आणि पहिलं षटक तर संपलाय. दुसरं षटक प्रगती बतावते. दुसऱ्या षटकातील हा पहिला बॉल घेऊन निघालाय. गोलंदाज तुम्ही पाहताय रोहन मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक दुसरा. पहिला बॉल आणि पहिला बॉल वरती वाईट +1 अर्थातच या 2 धावा. पहिल्या बॉल वरती या 2 धावा आल्यात. 5 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 5 रन्स ऑन दी स्कोर कार्ड फ्रॉम टीम श्री वरद विनायक. 5 धावा. दुसरा बॉल दुसरा देखील आला निर्धाव. यस अवांतर धाव. 5 सिग्नल वाईट बॉल आलाय. अवांतर धाव. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. अवांतर धाव इथे मात्र स्कोर कार्ड मध्ये जॉईंट होईल. व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव. 6 धावा. पहिला बॉल भव्य स्वागत करत असताना 2 धावा मिळत आहेत. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या. 8 होतील. 2 धावेच्या साथीने टीमची टोटल इथे जाऊन पोहोचली 8 अंकावरती. 8 धावा. त्याला बॉलचीच पूर्तता करायची. पुढचा बॉल या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. डॉट बॉल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज. 17 चालू आहे. पहिल्या सत्रामध्ये नाणेफेकीचा गोल जिंकला टीम श्री विघ्नेश्वर या संघाने स्वीकारलं क्षेत्ररक्षण. आणि का मी क्षेत्ररक्षण स्वीकारलं हे सिद्ध करून दाखवत असताना संघ विघ्नेश्वर. हा वेळेला देखील चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये भन्नाट वेग आहे आणि त्या वेगाचा पुरेपूर वापर करत असताना अजून एक आलाय डॉट. डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू. या वेळेला देखील खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पहिली धाव पूर्ण. दुसऱ्या धावायचा प्रयत्न बघता या 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावायचा प्रयत्न होईल का? तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नकार दिलाय. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा मानस होता. तिसऱ्या धावेचं धाडस नव्हतं आणि 2च धाव्याने समाधान मानावं लागतंय ते सैफ आणि ललित याला. स्टील 1 टू गो. लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. 10 धावा. शेवटचा बॉल आणि इथे शेवटचा बॉल आलाय डॉट. आणि 17 चालू. पहिलं षटक क्रमांक संपले. दुसरं आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्या लागल्या गेल्या त्या तब्बल 10 अंकावरती. दहा धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चला स्पीडअप करा विघ्नेश्वर टीम. स्पीडअप करा. बरेचसे मॅचेस आजच्या दिवसामध्ये आपल्याला कव्हर करायचे आहेत. पहिली धाव कंप्लीट आणि एकच धाव मिळते. यस हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला. अंपायर रिव्ह्यू. यस अंपायर रिव्ह्यू आहे. थर्ड अंपायर साठी थर्ड अंपायर रेफर केला. तिसऱ्या पंचाची मागणी केली हाईट फॅक्टर साठी. नो बॉल आलाय.
नो बॉल मैदानाच्या आतमध्ये. नो +1 अर्थातच रन्स मिळतील या बॉलवरती तब्बल 2 धावा आल्यात या बॉलवरती. फ्रीडचा बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. डोक्याची घंटा वाजली. टन 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 टन. बघता बघता काय करताय. एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या साथीनं पुन्हा एकदा 13 धावा. षटक चालू आहे तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आली आहे. 5 बॉलचं एक षटक. आवाळ्याला कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा सिंगल. 14 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. ललित आणि सैफ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये, असं कोऑर्डिनेशन मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना ही A1 जोडी आहे या संघाची. पुढे सहा फटका खेळायचा होता. फुटवर्कचा वापर करायचा होता. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक. डॉट आला. निर्धाव चेंडू. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली आणि तिसरा बॉल आला निर्धाव. डॉट बॉल आला. स्टील. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या वेळेला पुन्हा एकदा हाईट फॅक्टर जरूर पाहावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल. चला स्पीडअप करा. शेवटचा बॉल आहे. मॅच नंबर 3. शेवटचा बॉल उडवलाय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल तुम्ही पाहता. एकच धाव कंप्लीट झाली आहे. शेवटच्या बॉलवरती सिंगल मिळतीये आणि सिंगलच्या साथीनं षटक क्रमांक संपलं 3रं आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या तब्बल बिनबाद 15 अंकावरती. 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम बल्लारे. याचा फ्रॉम टीम वर्धविनायक. श्री वर्धविनायक संघ तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना आणि श्री विघ्नेश्वर संघ तुम्ही पाहताय फिल्डिंग करत असताना. मैदानाच्या आतमध्ये ललित आणि सैफ असं कोऑर्डिनेशन, अशी सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. अगदी ललितचा जर विचार करायला गेला तर ललितने 9 बॉल फेस केला. धावा केल्या त्यानं तब्बल 4 आणि सैफचा जर विचार करायला गेला तर 9 बॉल त्यानं फेस केले आणि धावा बनवल्या त्यानं तब्बल 7. इंडिव्हिज्युअल 7 वरती खेळतोय सैफ. इंडिव्हिज्युअल 4 वरती खेळतोय ललित. पहिला बॉल शाबुक शॉट तुम्ही पाहताय आणि पहिल्या बॉलवरती इथे धावा मिळतील 4 4 4 4 4. या स्पर्धेतील हा पहिला चौकार इथे आलाय. स्कोर कार्ड मध्ये धाव फलकावरती या धावा जॉईंट होतील 4. थँक्यू. या स्पर्धेतील पहिला चौकार डोकला ललितने आणि ललितच्या बॅटमधून या 4 धावा आल्यात. 19 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. षटकातील पहिल्या बॉलवरती 4 धावा. दुसरा बॉल बॅटची गळा मैदानाच्या आतमध्ये. शॉट थर्ड मारायचा मध्ये बॉल चाललाय. डॉट बॉल आलाय. ललितच्या बॅटमधून डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. 19 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात, लागल्या गेल्यात. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. तिसरा बॉल उडवला. तिसऱ्या बॉलवरती धावा किती मिळतात पाहणं गरजेचं असेल. पहिली धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अगदी
चित्याच्या वेगानं आणि हरणीच्या चपळाईनं या तब्बल 3 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. जिथे 2 धावा होत्या त्या ठिकाणी तब्बल 3 धावा इथे मात्र इक्वट लागल्यात, कन्वर्ट केल्या गेल्यात. पुन्हा एकदा खोदून काढायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. 1 धाव कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? मैदानाच्या आतमध्ये नकार दिला. 1च धाव आली. 23 धावा अद्याप जोडल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. स्टील 1 to go. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा बॉल ललित स्ट्राइक इनला. शेवटचा बॉल संकेत निघालाय. बाटची कडा आणि शेवटच्या बॉलवरती मिळते धाव 1च आणि एका धावेच्या साथीनं संघाची टोटल 24 या अंकावरती 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात आणि 25चं लक्ष उभं केलंय. ते बॅटिंग करत असताना टीम श्री वरद विनायक या संघाने टीम श्री विघ्नेश्वर या संघाविरोधात. आणि देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक सुवर्ण संधी. डीजे तर चला मयुरेश्वर टीमचे कॅप्टन, सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन श्री मयुरेश्वर संघ आणि श्री सिद्धिविनायक संघ दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण या. तर चला मयुरेश्वर टीमचे कॅप्टन सिद्धिविनायक. मयुरेश्वर आहे का? तर चला मयुरेश्वर टीमचे कॅप्टन आमच्यावर जॉईन झाला. श्री सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन श्री सिद्धिविनायक टीम. तर चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण टॉस आपण करणार आहोत. तर चला मयुरेश्वर टीमचे कॅप्टन आणि सिद्धिविनायक टीमचे कॅप्टन आकाश आणि बन्नी या 2 टीम खऱ्या अर्थाने टॉस आपण पाहणार आहोत. आकाश आणि बन्नी हे 2 टीमचे कॅप्टन. चला टीम मीटिंग घेऊ नका, पण ताकीद द्या, लगेच फिल्डिंग सजवा. मॅचला सुरुवात करायची. 3री मॅच. 13 मॅचेस आपल्याला आजच्या दिवसामध्ये कव्हर करायच्या. 10 मॅचेस अजूनही खेळवायच्या आहेत. फक्त 20 मिनिटाचा अवधी असेल. 3 षटकांसाठी फक्त आणि फक्त 15 मिनिटाचा अवधी असेल. टॉस बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धांत गायकवाडला तुम्ही पाहताय. अगदी सिद्धांतचा जर विचार करायला गेला तर नुकताच लग्न जाळ्यामध्ये येणाऱ्या दिवसामध्ये जरूर अडकताना दिसेल आपल्याला सिद्धांत गायकवाड. आणि नुकताच कालच्या दिवसामध्ये त्याचा साखरपुडा देखील झालाय. तर सिद्धांतसाठी देखील त्याच्या पुढील वाटचालीस फार साऱ्या शुभेच्छा आहेत. अखिल खेतवाडी सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाकडून सिद्धांत गायकवाडला देखील त्याच्या पुढील वाटचालीस फार साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि तो सिद्धांत आता थोडस इथे साखरपुडा लग्न बाजूला ठेवून आता आपल्या खऱ्या अर्थाने आपल्या नगरीसाठी आपल्या मंडळासाठी खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना 24 धावा
एकवटल्या टीम वर्धविनायक या संघानं आणि 25 धावांचं लक्ष्य उभं केलंय टीम श्री विघ्नेश्वर या संघाच्या विरोधात. या 45 अगदी 25 धावा इथे मात्र चेस करण्यासाठी मैदानात. पंचवीस धाव्यांचं लक्ष्य इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये आणि 25 धाव्यांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिला बॉल आणि इथे पहिला बॉल दिलाय ऑन साईडला. फटका खेचून मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हवेत तर उडवला होता आणि पहिल्या बॉलवरती एक चिकी सिंगल आला. संघाचा संघनायक, संघाचा ताराना, संघाचा ट्रम्प कार्ड, संघाचा रण मशीन राहुल आलाय मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक इनला. राहुलला पाहत आहे स्ट्राइक इनला. बरगतचा शरीराचा फलंदाज राहुल स्ट्राइक इनला. पहिला बॉल आपल्या ताकदीने उडवायचा प्रयत्न. 2 धाब्यांसाठी हा फटका तुम्ही पाहताय. 2 धावा आहेत राहुलच्या बॅटमध्ये. 2 धावा आहेत. राहुलचा जर विचार करायला लागला शांत आणि संयमी खेळलो राहुल आणि याच राहुलच्या बॅटमधून या 2 धावा आल्यात. पुढचा बॉल राहुल साठी. पुढचा बॉल झालाय टायमिंग प्रॉपर, केलाय ताकदीचा वापर. बॉल होतो हवाई सफर. एके बॉडीचा बंधू षटकार. थँक्यू. फटक्यामध्ये दमदार वजन आणि या बॉलवरती धावा मिळतील तब्बल अर्धा डझन धावा या बॉलवरती या फटक्यानं देऊन गेलाय. त्या बॅटिंग करत असताना टीम श्री विघ्नेश्वर या संघाला राहुलच्या बॅटमधून मी आधी देखील म्हटलं होतं संघाचा तारणाऱ्या, संघाचा संकटमोचक आहे, संघाचा ट्रम्प कार्ड आहे फलंदाज राहुलचा जर विचार करायला गेला तर 2 बॉल त्यांना फेस केल्यात आणि 8 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. बरगतचा शरीराचा खेळाडू पुरेपूर ताकदीचा वापर करत असताना राहुलला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. का फटका पाहिला, डोळ्यांची पारणं फेडणारा हा स्ट्रोक. पुढचा बॉल या वेळेला डिफेन्सिव्ह क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून. यस, डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू. पुढचा बॉल यावेळेला देखील प्रयत्न फसलाय कुठेतरी. राहुल थोडेवरती स्वतःवरती नाराज आहात आणि या षटक क्रमांक इथे पहिला संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेर फलकावरती धावा लागल्या गेल्यात त्या तब्बल 9. इंडिव्हिज्युअल 8 वरती खेळतोय राहुल. त्यानंतर तितकीच चांगली साथ देत असताना मयंकला तुम्ही पाहता 1 धावेवरती खेळत असताना. तर चला टीम मीटिंग घेऊ नका, फार मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. टीम मीटिंग घेऊ देऊ नका. बरेचसे मॅचेस आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला कव्हर करायचे आहेत. सैफ आला मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती. मयंक ऑन स्ट्राइक, राहुल नाव स्ट्राइक येईल. एका बाजूला आक्रमकतेचं रूप धारण करत असताना राहुलला तुम्ही पाहताय आणि दुसऱ्या बाजूला संयमी आणि शांतमय खेळी करत असताना मयंकला पाहताय. सेफ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल वाईट बॉल. पहिला बॉल अतिरिक्त धाव, पहिला बॉल अवांतर धाव आणि अवांतर धावीच्या साथीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला डबल डिजिट मध्ये, दुहेरी अंकामध्ये.
10 अंकावरती. 25चं लक्ष आहे. 10 जोडल्या गेल्यात. 15 अजूनही बनवायच्यात. 15 बॉल 15ची गरज या मॅच मध्ये विजयासाठी टीम श्री वरद विनायक या संघाला. विघ्नेश्वर संघ बॅटिंग करतोय. या वेळेला 15 मध्ये 15 करायच्या होता मयंकच्या बॅट मधून. ही घोषांकित क्षेत्रामध्ये डिक्लेअर झोन मध्ये एक चिकी सिंगल येते. 11 धाबा स्कोर कार्ड वरती लागले खऱ्यात. 14 मध्ये 14ची अजून एक गरज आहे. श्री विघ्नेश्वर संघ बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राइक इनला मयंक. ओहो व्हॉट अ ब्रिलियंट अँड फॅन्टास्टिक. व्हॉट अ क्रिटिकल स्ट्रोक. रन्स मिळतील या बॉलवरती. तब्बल 4 4 4 4 4 हाल आहे. दर्जेदार चौकार. डीजे थँक्यू. 25चं लक्ष. 15 अद्याप जोडल्या गेल्यात. 10 अजूनही करायच्यात. या मॅच मध्ये विजयासाठी टीम श्री विघ्नेश्वर या संघाला. दहाची अजूनही आवश्यकता. 15 जोडल्या गेल्यात. 25चं लक्ष आहे. इनरे बॉल शिल्लक 13 धावा करायच्या. 10 मयंक स्ट्राइक इनला. अगदी थोडेसे इथे मात्र फंबल होत असताना मयंक देखील तेरा बॉल आणि 10ची गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी टीम श्री विघ्नेश्वर या संघाला. पुढचा बॉल. तिसरा बॉल. ओहो लाजवाब अफलातून. 6 6 6 6 6 की 4. नक्कीच पाहणं गरजेचं असेल. अजून एक सेकंड इनर ओव्हर. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. थँक्यू. सेकंड इनर ओव्हर बॅक टू बॅकचा दुसरा चौकार मयंकच्या बॅटमधून. काय फटकेबाजी चालू आहे. अजून एक उडवलाय. विषयमध्ये फटका खेळायचा प्रयत्न राहिला मयंकचा. तदनंतर एकच चिकी सिंगल मिळेल. मयंकला देखील माहिती आहे सिंगल डबलने आम्ही ही मॅच सहजरित्या जिंकू शकतो. त्यामुळे मयंक देखील सिंगल डबलला खऱ्या अर्थानं प्राधान्य देतोय. इंडिव्हिज्युअल जर मयंकचा विचार करायला गेला तर 11 वरती खेळतोय. राहुल 8 वरती खेळतोय. या वेळेला देखील उडवलाय. 2च धावा मिळतील. फटकेबाजी चालू आहे असं वाटतंय. अशाच प्रकारची जर फटकेबाजी राहिली तर 25 धाव्यांचं लक्ष देखील छोटं पडेल टीम श्री विघ्नेश्वर या संघासमोर. (22) 22 धावा स्कोर कार्ड वरती लागला गेला. षटक क्रमांक दुसरा देखील संपलाय. दहा बॉल मध्ये 3 बनवायच्या होत्या. ललितला आपण पाहत आहे बॉलिंग ट्रॅक वरती आणि ललितचा पहिला बॉल आला डॉट. मयंकला तुम्ही पाहता स्ट्राइक इनला. पहिला बॉल निर्धावाला आहे. ललित पाहत आहे. या वेळेला देखील उडवलाय. रन्स किती मिळतात या बॉल वरती पाहणं गरजेचं आहे. बघता बघता 2 धावा जर कंप्लीट झाल्यात. स्कोर इज लेवल. सामना बरोबर सुटलाय. विजयासाठी टीम श्री विघ्नेश्वर या संघाला फक्त आणि फक्त एका धावेची आवश्यकता.
तर आपण पाहत आहे खेतवाडीचा राजा आयोजित रक्तदान शिबिर. अगदी रक्तदानचं शिबिराचं स्थळ आहे खंबाटा लेन खेतवाडी मुंबई 400-004. प्रत्येक रक्तदात्यास एक आकर्षक भेट जरूर देण्यात येते. तर नक्कीच सर्वांनी तिथं रक्तदान करायचा, आपल्या मनाचा मोठेपणा दाखवायचा. खेतवाडी खंबाटा लेन सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळ खेमराज बिल्डिंग 5 दुसरा माळा रूम नंबर 25 खंबाटा लेन गिरगाव मुंबई. तर नक्कीच तिथे जरूर भेट द्या रक्तदान शिबिरासाठी. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने 9 बॉल फेस केल्या आणि धावा त्याच्या बॅट मधून आल्या तब्बल 15. असा वन अँड ओनली सलामीचा खेळाडू मयंक ठरला या मॅचचा हिरो. त्याला यस 75वा अमृत महोत्सव वर्ष अर्थातच खेतवाडी 7वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ खेतवाडीचा मोर्या पुरस्कृत अखिल खेतवाडी प्रीमियर लीग पर्व 4 च्या माध्यमातून या सामनावीराची चमचमती आणि आकर्षित ट्रॉफी तुम्ही पाहताय. एकदा जोरदार टाळ्या दिया मित्रांनो. एकदा राहुल साठी देखील टाळ्या वाजल्या पाहिजेत, कारण की तितकीच चांगली राहुलने देखील साथ दिली होती. फार चांगला खेळ राहिला मयंकचा. मयंक